बाजीव आमचं प्रेम आहे. जसं एखाद्या बायको कोण प्रेम करत एवढं बाजीव आम्ही प्रेम करतो या. बायको प्रेम करत नाही, बैलावर प्रेम करता. नमस्कार मित्रांनो, लिंगवऱ्याचं मैदान आणि पल्ला मित्रांनो कमी, आणि ज्या बैलाला पल्ला लागतोय 1000 फूट. अनेक लोकांचं म्हणणं होतं की बाजी पल्ल्याच्या रानालाच पोहतो, परंतु आज त्यानं सिद्ध करून दावलं की मी खालनच पोहतोय, की 700-800 फुटाच्या मैदानाला सुद्धा 1 नंबर करू शकतो. असा झरेकरांचा बाजीराव, मला वाटतंय झरे मासुर्णेकरांचा बाजीराव. आणि प्रकाशेट कसं नियोजन आजचं घरचा साज हाणायचा ठरवला होता आपण, पण काय नक्की परत काय झालं? घरचा साज हाणायचं आमचं ठरलं होतं. रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही घरचाच गाडी पळवायची होती, पण विषय काय झाला, आम्हाला ही जोडीदार सगळी मुंबईतनं आली आणि पोरांचं सगळं प्रेम म्हणजे एवढं आहे की माझ्यापेक्षा डबल प्रेम करणारी पोरं आहे ती. आता आमची जी टीम आहे का नाही, ही बघताय का नाही तुम्ही, सगळी दाखवा लाईव्ह मध्ये. वस्ताद असतील, सर आहेत, विशाल शेट आहेत, ही पोरं जी आहे ती ना सगळी, ती एकदम म्हणजे मनापासून प्रेम करते ती बैलावर. मग ती पोरं मुंबईतनं आल्यानंतर पोरांनी सांगितलं नाही आम्ही पायरा करतो. म्हणलं ठीक आहे. तर आपली घरची गाडी पळवायची होती, पण ती नमून मुखोंडाला लागलं सकाळी, ते बी कॅन्सल केलं आणि पोरांच्या म्हणण्याला आम्ही हे केलं. सर काय सांगचाल आज 3 फेर अंतरानं? प्रकाश शेट सुळे, झऱ्याचे माजी डेप्युटी सरपंच आणि बैलगाडा संघटनाचे तालुका अध्यक्ष यांना जो नाद आहे, आणि आम्ही त्यांच्या प्रेमाखातर, बाजीच्या प्रेमाखातर या ठिकाणी इथं आलेलो आहोत. तेव्हा बाजीनं आज आमचं सगळ्यांचं समाधान केलेलं आहे. त्याबद्दल आम्हाला अतिशय मनपूर्वक असा आनंद होत आहे, एवढंच मी सांगतो. एवढा हेडमास्टर म्हणायला लागेल, पण बैजाची त्याची गाडी पळाली त्या दिवशी, बैजा वाट पळाला एक प्रकारे. तुम्हाला वाईट वाटलं बाबा, घरच्या पिळग्यानं जास्त ओढले? काय झाला विषय, गाडी आमची घरची पळवायची ठरली, बैल बाजी कसलाच पळवला. माझ्या मनातनं त्या दिवशी डोळ्यातनं पाणी आलं की अतिशय वाईट वाटलं. मी कधी सुद्धा एका बिनजोडला फक्त रडलो होतो, आणि त्यानंतर त्या दिवशी गंगोतीत. कारण का माहितीये का, म्हणजे बैल दोन्ही पण आमची जायती किंवा बैलांचा भेदभाव करतोय अशातला विषय नाही, पण लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला. आज बैजा वळायला लागल्यानंतर म्हणजे हे जास्त पण काय कमी पळला नाही त्या दिवशी? बैजा कमी पळत बी नाही आणि पळणार बी नाही त्यांना. तेव्हा काय सांगतात सतीश शेट्टी बबन शेट विषयी काय सांगतात? नाही, ती काय आता माझं भाऊ आहे, त्यामुळे त्यांचा काय विषयच नाही. तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे, मी अनेक मुलाखतीत बी सांगितले की सक्का भाऊ सुद्धा एखाद्यावर प्रेम करणार नाही, तेवढं माझ्यावर प्रेम करते ती, आणि माझं पण त्यांच्यावर प्रेम आहे तेवढंच. काय आज मला वाटतं लय दिसत ना आलाय 1 नंबर बैलां केला? होय, आलतो काल इलेक्शनची मिरवणूक होती, मिरवणुकीला आलतो, पण काय कारणास्तव मिरवणूक कॅन्सल झाली. मग सकाळी मैदान होतं म्हणल्यावर जाणार होतो मी दुकानात, पण मैदान आहे म्हणलं कॅन्सल करावं दुकानात आणि जायचं मैदानला. आज सकाळी गट काढल्यावर सगळी म्हणत होती 1 नंबर करणार गाडी, आणि झालं, केला 1 नंबर. 1 नंबर केला. तर मित्रांनो, त्याबरोबर पळा एक बाजी म्हणल्यानंतर मला वाटतं बाजीचं माप म्हणजे डोक्षित, आणि एक आदत बच्चा आहे मित्रांनो, मथुरवर पळला, आणि मला वाटतं ह्याचं मैदान गाजवलं, फॉर्च्युनरचं मैदान गाजवलं. त्याचबरोबर भरपूर दिवसात मला वाटतं 1 नंबर झाला. हो, 1 नंबर भरपूर दिवसात झाला, पण नियोजन अचानक झालं की सक्सेस होतंय एवढं माहित आहे. अचानक नियोजन आम्ही 13ला पाहणार होतो, रात्री फोनाला म्हटलं नियोजन करूया, आमचं गावा शेजारी मैदान आहे, नियोजन केल्यासारखं आपण सक्सेस झालो, 1 नंबर करून दिला. बैल सांभाळा कुठं आहे? बैल सांभाळ माझं मोठीच आहे, शेटच्या घरीच असतोय बैल. आणि नियोजन आता कसं होतं, पहिलं नियोजन आपण 2-3 जण मिळून करत होते. आता आकाश भगत म्हणून आहेत, त्यांचा भारत पळतोय, मग सर्जा बरी पाहिलेला आहे, 1 नंबर माझा मोठीत केलता ते, आणि मालक स्वतः करते त्यात. मालकाचं नाव काय हो नक्की? राजेंद्र यशवंत भारती, रवींद्र यशवंत भारती. आणि खोंड मला वाटतं अनेक लोक म्हणले लय पैशाने घेतला खोंड, मला वाटतं एकच मैदान चांगलं मोठं गाजवलं ना, तिथं तुमचं पैसे भेटलं असतं. पण आता बऱ्यापैकी या 2-4 मैदानात यश नव्हतं, आज चांगलं यश आलं. सेमील टाकाटाकी जायचं. आज रात्री शेटचा 11-11:30 वाजता फोन आला, मी झोपत नटून होय म्हटलो, झाला पाहिजे 1 नंबर. बरं, एक प्रकारे म्हणजे तुम्ही आधीच ठरवलं, विचारलं होतं यांना, पण नशीब कसं त्यांच्या वासराला लागलं, लागू नको मैदानात दिवशी, म्हणजे एक आज 1 नंबर करायचं ह्याच्या नशिबाच होतं.
हो नशिबातच होतं आमच्या. काय सांगताल अनेक लोक तुम्हाला अशी पण म्हणली असतील की बाजी म्हणजे आता 700-800 फुटाचा पल्ला आहे, बाजी खालनं म्हणजे बाजी निघताना कमी निघतो, पण आज बाजीने दाखवून दिलं की बाबा 700-800 फुटाला पण मी पळू शकतोय. हो दाखवून दिलं त्यानं. बर 1000 फुटाचा बैल आहे जेवढा पल्ला लांब तेवढा बैल पळतो, पण आज मला वाटतं चांगली पळाली गाडी. गाडी खालनच गटून पळत होती, खालनच सुट्टी निघत होती, तेव्हा काही विषय आला नाही. काय म्हणताल शेट विषय काय सांगचाल? शेट काय एक नंबर माणूस आहेत, त्यांच्यावर काही विषय नाही. नियोजन तुम्ही करता तू? हा आम्ही सगळी टीम आहे, दोघं तिघं चौघ जण. तर मित्रांनो बघा त्याचबरोबर बाजीला पण म्हणजे एक प्रकारे ही सगळी टीम बाजीची, आणि जेवढं म्हणजे सतीश शेट असू द्या, बबन शेट असू द्या किंवा प्रकाश शेट असू द्या, जेवढं म्हणजे हे नसेल तेवढं तुम्ही कंटिन्यू असतं संकट असतोय कंटिन्यू. आम्ही बाजीव आमचं प्रेम आहे, जसं एखाद्या बायको कोण प्रेम करत एवढं बाजीव आम्ही प्रेम करतो. या बायको प्रेम करत नाही, बैलावर प्रेम करता. त्यासाठी मुंबईला जायचं आम्ही राहिलो. पण तो आज मैदान आहे म्हणून सगळी त्यावर आलेली सगळी पोरं गेली मैदान मुंबईला, पण तो आज मैदानासाठी खास राहिला. शेट काय तुम्हाला पहिल्यांदाच मला वाटतं मैदानावर आज आला तुम्ही बाजी बरोबर, का ह्याच्या आधी आलता? ह्याच्या आधी आलतो, पण त्यावेळी आम्हाला कुठं कुठं समाधानकारक निकाल भेटला. मासुरण्यात गेलो, मासुरण्यात भेटला आम्हाला. त्याच्यानंतर 1-2 ठिकाणी गेलो, तिथं भेटलं नाही. कुठं 3रा नंबर, कुठं काय नंबर असं भेटलं. तिथं आलो, आज आवराजून आलतो. पहिल्यांदा गाडी आली ते मला माहित नव्हतं, त्याच्यानंतर माहिती झालं की गाडी गेली. आवराजून आलो तर आज आम्हाला पहिला नंबर भेटला, त्याच्यात आम्हाला समाधान आहे. बघा मित्रांनो बाजी मला वाटते बऱ्यापैकी नाराज करत नाही. त्या दिवशी पक्का शेट म्हणजे रडले एक प्रकारे गंगोती मैदान. त्या मैदान शेटवर पण तेवढंच प्रेम आहे, तेवढंच बाजीवर प्रेम आहे. पुऱ्या झऱ्या गावात पक्का शेटवर जेवढं प्रेम आहे तेवढं त्यांच्या बैलावर पण प्रेम आहे. काय हो बैला बैल म्हणून आम्ही त्यांचा इथे आमचा म्हणून समजतोय. पक्का शेट किंवा सतीश शंकर असू द्या, असं म्हणजे कधी म्हणत नाही की बाबा माझा बैल आहे, नाही तर तुम्ही ही दोघं कधीच म्हणत नाही. यांचं एकच असतं की ही पोरांचा बैल आहे आणि ही माझाच बैल, असं एकमेक समजा आमच्या घराचा संबंध असल्यासारखं शेटचा काय प्रत्येक फोन आला काय? शेठचा फोन आज आले ते सकाळी. शेठचं म्हणलं नियोजन करायचं. शेठला आम्ही काय सांगितलं तर वासराला लागल्यामुळं, आणि वैभवचा माझा फोन झाला, अरे काय करायचं म्हणलं हाणूया पैरा सकाळी. बघा मला आम्ही तयार केलं म्हणलं हाणूया, आता काय बैल बांधून ठेवायचं चिट्या टाकल्या त्या, म्हणलं हाणूया आपण. हाणूया तर हाणूया, ह्यांनी पण होईल लगेच म्हणले हाणूया, असं डायरेक्ट आम्ही आलो गाडी येतं. आमच्या मनासारखी गाडी चांगली पळाली, काय वाद नाही राहिला. विशेष म्हणजे आमची गाडी गट मधनं काढला तर सीमेला कडेला लागती, सीमी मधनं काढली तर फायनलला कडेला लागती. पण आज गट 3 नंबर तासावरून काढला, सीमी 4 नंबर वरून काढला, आणि फायनलला 5 नंबर वरून पळून 1 नंबर केला. एक वाढता आलं त्यावेळेस मला वाटत होतं 1 नंबर फरक झालंय आमच्या समाधान. 1 नंबर करणार आहे आम्हाला. 5 नंबर तासाला तर आम्ही 100% म्हणलं आता 1 नंबर करणार आहे, कारण चढता क्रमच निघाला गेला ना. चढता क्रम निघाला की 100% मित्रांनो 1 नंबर असतो. आणि बाजी कधी बाहेरून माणसं बघा आली ती, आणि कधी त्यांना नाराज होऊन असं कधीच घालवलं नाही त्यानं. आता मला सांगा बाजीची उंची म्हणजे आपल्या डोक्षी इतकी, आणि पुष्पराज छोटा पॅकेट बडा धमाका आहे, पण वाटत होतं का तुम्हाला ही असे आणि त्यात मला वाटतंय बाजी डावीचा ते उजवीला एकार एवढं असून तुम्ही नियोजन केलं, म्हणजे बुटका बैल उंची तर म्हणजे जू तर इथं वैभववर माझा लय विश्वास आहे. माझा वैभव म्हणला 100% गाडी राहणार तिथं, तुम्हाला काय करायचं आहे. आणि वैभव विट्याचा आमचं काळीच आहे, तो चेंडूचे मालक वैभव विटा कदम. आणि भया आम्ही तिघं म्हणलं भया काय भया म्हणला वासरा हाणूया एकदा, म्हणलं कसं ती मोठ्यात पळायला म्हणून म्हणलं आपण एकदा मोठ्या ती वासरू आहे, त्याला टार नाही आपण पण आपले पण टार नाही, एक दोघा एक संगमक होईल. आणि त्या हिशोबाने आम्ही गाडी हाणली, आणि त्या गाडीने दोन्ही मिळून आज जी प्रतिक्रिया चांगली दिली आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त अपेक्षा करून दिलं, यात आम्ही समधी खुश आहे. त्यात मित्रांनो बाजी म्हणजे एक प्रकारे ह्याच्या एवढा बैलच नाही मी म्हणतो इतका मोठा, म्हणजे हाय ती बैल बऱ्यापैकी, पण ह्याची उंची आणि ह्याची उंची ह्यात तुम्हाला काय वाटत होतं? आता हे खांदा कस काय? खांद्याचं म्हणजे कसं झालं, आज शेट म्हटलेलं एकर लागेल तिकडनं मी पळतो, कारण बैल दोन्ही खांदी पब्लिकनं पण पाहिलेला आम्ही बघितलाय, आतून पण पाहिलेला बघितलाय ना. आज तिन्ही पेर मध्ये आलो, शेटच्या आशा शब्दावर आपण नियोजन केलेलं होतं, एकदम ओके झालं. आम्ही आपलं येईल तिथं पळून 1 नंबर करून धावलं. मित्रांनो मी तर म्हणतो दोन्ही खांदी पब्लिकचं भिताड म्हणजे काय असते, बैल गुंजभर सुद्धा आत येत नाही, किती पण येऊ द्या पब्लिक, किती पण पब्लिक असू द्या, किती पण पब्लिक असू द्या, बैल जर पब्लिक आता आला तर हातातच धरायचा कडने. एवढं स्पीड आहे, मी पाहिलेलं पण बघितलं. आता मी पण स्वतः ड्रायव्हर आहे, पण आपल्याला कधी अजून योग आला नाही आणायचा. पण शेटने जर आपल्याला शेटची दुसरी 2 वासरं नवीन घेतलेली हाणलीत, योग आला, शेट जर म्हणले योगा हाना तर 100% मैदान एक हाणायला होतं तुम्हाला. आणि एक मित्रांनो आमची पण गाडी आज तुम्ही आणली चांगली पळाली वासरं. अहो तुमचं वासरू कसं आहे, खाली नवीन आहे, थोडं दमिवलं वासरानं, नाही तर गट सुट्टा काढला, पब्लिकनं पळून गट काढलेला. मी म्हटलं सीमेला पण गाडी मध्ये आहे राहील, पण आता काय बोलायचं, वासरू नवीन, पोरं पण सगळी नवीन लागली,
वासरानं थोडं दमवल्यामुळे गाडी कमी पळाली. पण करू आपण पुढे भविष्यात. कसं होतंय, सुरुवात आहे आता. योगायोगानं पुढे जसं 1-2 मैदान जातील, अजून एखादा चांगल्या पायऱ्यात पळ किंवा हाय या गाडीने सुद्धा आपण कुठं पण फायनलला राहू. काय हो सांगचाल पुष्पराज म्हणजे एक दशत आहे गाड्याची, म्हणजे काय करेल कधी सांगता येत नाही. नाही काय सांग, आज आम्ही पहिल्यांदा 3 फेर उजवीन हाटलाय वासरू. आम्हाला तेवढा विश्वास होता त्याच्यावर की उजवीन पळेल, तेव्हा आज पहिल्यांदा आम्ही उजवीन 3 फेर हाटला. त्याच्यात एक रग आहे, वेगळीच रग आहे. तेव्हा वेगळी रग आहे. आज बाजीवर पळायचं म्हणजे येड्या का पळायचं काम नव्हतं. येड्या का बायास काम नाही, भाजीवर भाजी कसं आहे, चांगल्या खायला आणतो भाजी, हो. परंतु एक प्रकार ह्याची उंची कमी असून सुद्धा इतकं भाजीचं कसं आहे, उंची जास्त आणि खालची उडी. एक वेळा एखाद्या वेळी कसं होतं, कमी घालतो, एखाद्या वेळी जास्त घालतो. पण खाली बैल हाईट असल्यामुळं खालनं वासरू काढून घ्यावंच लागतं, कुठला पण असू द्या. कसं आहे, वासरू लहान असणार, बैल मोठा असणं फरक असतोय. आणि भाजी लय म्हणजे कसं आहे, कमीत कमी एक काय म्हणते ते नाही, आपल्या हाईटचा बैल 6 फूट 6.5 फुटाचा हाईट येते. वासरू हाईटला कमी, हा. आणि वासराची हाईट कमी असल्यामुळं पण कसं असतं, योगायोगानं झालेलं कधी पण सक्सेस होतं. आपण ठरवून केलेलं एक वेळ कुठं तर आपण 19-20 मध्ये काय पण होऊ शकतं, पण योगायोगानं झालेल्या गोष्टी कधी पण सक्सेस होणार का तर होणार. आणि ते आज करून दावलं पुष्पराजनं बाजी. दोन्ही पण मित्रांनो अशक्य गोष्ट शक्य करून दावला पुष्पराज आणि बाजीरावनं. कारण कसं होतं, जर त्यांची उंची जर बघितली तर तुम्हाला लक्षात येईल जो खालीवर. आणि बाजीचा मित्रांनो पल्ल्याचं रान बाजीला पाहिजे, पण आज बिना पल्ल्याच्या रानाला पण पाहिलं. आणि इकडे 1 नंबरची मला वाटते बऱ्याच दिवसातनं पकाशेट आज काय वाटतं 1 नंबरची ढाल भेटली तुम्हाला बऱ्याच दिवसातून भेटली. आनंद आहे सगळ्या पोरांचं, चेहऱ्यावर बी आनंद आहे सगळ्यांचं. अगदी तुमच्या शब्दात पुष्पराज विषयी काय सांगतात? चांगला कोंड आहे तो. त्याच्या आधीच आम्ही त्याच्या 2 वेळा आमच्या शेटने त्याला फोन लावला होता, मी लावला होता. त्यावेळेस ते म्हणजे आमचं पहिरे झाले तिकडे तिकडं. त्याविषयी आम्ही जरा नंतर कोणाला फोन लावला नाही किंवा काय नाही, जाऊ द्या. त्यांचं मला काल फोन आलं, म्हणले असं करूया. मी म्हणलं पळवू गाडी, पण आमची घरची गाडी पळवायची असल्यामुळे जरा आमचं कन्फ्यूज झालं होतं. मग ती पोरं आमची ऐकणार म्हणजे नाही आम्हाला तीच गाडी. घरचं वासरू सुद्धा तुमचं मला वाटतं आज ती जरी असतं तर 1 नंबर झाला असता. ती जरी असतं तर 100% आम्ही एक केला असता, कारण आम्हाला बी त्याच्यावर कॉन्फिडन्स आहे तेवढाच. म्हणजे धुवून ठेवल्यानंतर मालक आले त्यांचं मला वाटतं पुष्पराजचं मालक. अनेक बैल चैतन्य घेतला, पण ही वासरानं नाव कमवलं. हो बरोबर आहे. काय वाटत होतं सकाळी? वाटत होतं सकाळी वाटत होतं 1 नंबर केला म्हणून. 1 नंबरची आशा नाल हो. सकाळी एकदम पैरा झाला. काय सांगतात वासराविषयी, काय सांगतात? वासरू चांगलंच पळत आहे, आम्हाला काय अपेक्षा बोलायचीच आहे. बैल लय मोठा घातला आज पैरा केलता आकाश भगतनं, त्यामुळे झालं नियोजन. काय शेटचा फोन आला बऱ्याच दिवसात मला वाटतं 1 नंबर झाला. हो पहिल्यांदाच 1 नंबर झालाय आमच्या दावणीला. आणि मला वाटतं वर्षात पका शेट तुमचा पण आज पहिल्यांदा झाला. काय आता सतीश शंभरचा फोन आला, काय म्हणले? नाही त्यांचं काय, ते फोन आल्यावर गाडी कशी पळाली काय पळाली, चांगली पळाली म्हणले. मग आता ती जाम खुश आहे त्यामुळे काय ओके, तुम्हाला माहितीच आहे सगळं आता मी सांगण्यापेक्षा. माणसाला कळू दे. नाही ना, सगळ्यांना चांगलं आहे. पोरं सगळे विट्याच्या वैभव सगळ्यांनी सहकार्य केलं, त्यामुळं सगळ्याच मनपूर्वक अभिनंदन. चला धन्यवाद मित्रांनो.